ओके, सो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कल्पना करा की तुमच्याकडे एक चांगली नोकरी आहे, चांगला पैसा आहे, घर आहे, कुटुंब आहे, सगळं व्यवस्थित सुरू आहे, तरीसुद्धा एक प्रश्न मनामध्ये सतत टोचत असतो. तो म्हणजे हे सगळं करून शेवटी काय मिळणार आहे? मी कोण आहे? माझ्या या आयुष्याचा काय अर्थ आहे? जर का तुमच्यासुद्धा मनामध्ये हे प्रश्न येत असतील तर घाबरून जाऊ नका, कारण कदाचित तुम्ही डिप्रेशनमध्ये नाही आहात, तर तुम्ही एका अशा टप्प्यावर आलेले आहात ज्या टप्प्याला मानसशास्त्रामध्ये एक्झिस्टन्शियल क्रायसिस असं म्हणलं जातं. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की एक्झिस्टन्शियल क्रायसिस म्हणजे नेमकं काय, डिप्रेशनपेक्षा हा वेगळा कसा आहे, तो काय येतो. गौतम बुद्ध, संत तुकाराम महाराज आणि इतर महान व्यक्तींच्या आयुष्याशी याचा काय संबंध, आणि सगळ्यात शेवटी या संकटातून बाहेर कसं पडायचं. आजच्या काळात लोकांकडे पूर्वीपेक्षा जास्त सुविधा आहेत, पण मानसिक शांतता कमी झालेली आहे. पूर्वी लोक जगण्यासाठी धडपडत होते, पण आज लोक विचारतात जगायचं तरी कशासाठी. पण हा प्रश्न नवीन नाही आहे, हजारो वर्षांपासून माणसाला हा प्रश्न पडतच आलेला आहे. पण मुळात एक्झिस्टेन्शियल क्रायसिस म्हणजे नेमकं काय, तर एक्झिस्टेन्शियल म्हणजे अस्तित्वाशी संबंधित. अस्तित्व म्हणजे आपलं अस्तित्व, की मी या भूतलावर आहे, माझं या भूतलावरचं अस्तित्व आहे. या अस्तित्वाशी संबंधित जेव्हा संकट निर्माण होतं तेव्हा त्याला एक्झिस्टेन्शियल क्रायसिस असं म्हणलं जातं. अशा वेळेला व माणसाच्या मनामध्ये काही प्रश्न उद्भवतात. मी कोण आहे? मी कोण आहे नेमकं? मी स्वतःला जे समजतोय तोच मी आहे, की मी काहीतरी वेगळा आहे? एवढे दिवस मी स्वतःला काय समजत होतो आणि आता मला असं वाटतं की मी जे समजत होतो तेच मी आहे का खरंच, की माझी काहीतरी वेगळी ओळख आहे, की माझी काही ओळखच नाही आहे? किंवा मी का जगतोय हा प्रश्न देखील एखाद्याच्या मनामध्ये येऊ शकतो, की माझ्या जगण्याचा उद्देश काय, मी का जीवन जगतोय, हे जीवन जगत असताना मला काही उद्देश साध्य करायचा आहे का, जो उद्देश माझ्या या आयुष्याचा उद्देश आहे, माझ्या या जीवनाचा उद्देश आहे, काय आहे माझ्या या जीवनाचा उद्देश. यानुसार माझ्या आयुष्याला काही अर्थ देखील आहे का. जर माझ्या जीवनाला काही उद्देशच नसेल, मी कोण आहे हेच जर मला माहीत नसेल, त्यानुसार माझ्या जीवनाला काही उद्देश देखील नसेल, तर त्यामुळे माझ्या जीवनाला काही अर्थ देखील नाही आहे का, या आयुष्याला काहीच अर्थ राहत नाही का, हे आयुष्य अर्थहीन होऊन जातं का. हे प्रश्न केवळ उत्सुकता म्हणून येत असतात का? नाही, हे प्रश्न आपल्याला आतून अस्वस्थ देखील करतात. जेव्हा असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये यायला सुरुवात होते, आपल्या अस्तित्वाबद्दलच आपल्या मनामध्ये शंका निर्माण व्हायला सुरुवात होते, तेव्हा या अस्तित्वावरच आलेल्या संकटालाच एक्झिस्टेन्शियल क्रायसिस असं म्हणलं जातं. आता हा प्रश्न निर्माण होतो की हे सगळे प्रश्न माणसाच्या मनामध्ये यायला केव्हा सुरुवात होते. काहीतरी घडल्यानंतर हे प्रश्न माणसाच्या मनामध्ये येतात की विनाकारण येतात. तर शक्यतो जेव्हा काहीतरी घडतं तेव्हा हे सगळे प्रश्न माणसाच्या मनामध्ये यायला सुरुवात होते. उदाहरणार्थ, जेव्हा एखादं मोठं यश मिळतं, समजा कोणीतरी व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला एक मोठं यश मिळालंय, त्या व्यक्तीला असं वाटत असतं की आयुष्यामध्ये जर का आनंद मिळवायचा असेल तर त्यासाठी विशिष्ट गोष्ट अचीव करणं गरजेचं आहे. अशा वेळेला ती व्यक्ती आयुष्यातला काही काळ खर्च करून ते यश संपादन करते. पण जेव्हा ते यश मिळतं तेव्हा त्या यशातून मिळणारा आनंद किती दिवस राहतो. ते यश मिळवण्यासाठी जेवढी वर्ष खर्च केलेली आहेत तेवढी वर्ष तरी तो आनंद राहतो का. अशा वेळेला मग त्या व्यक्तीच्या मनामध्ये हे सगळे प्रश्न यायला सुरुवात होते की मी इतकी वर्ष खर्च करून एक गोष्ट अचीव केली, यश मिळवलं, पण त्यातून मिळणारा आनंद किती दिवस राहिला. मग आता जर मला तो आनंद अजून काही दिवस तसाच जर का ठेवायचा असेल तर मला अजून काहीतरी यश मिळवणं गरजेचं आहे, पण त्यातून मिळालेला आनंद सुद्धा किती दिवस राहील. आणि जर कायमस्वरूपी राहणारा आनंद मिळणारच नसेल तर मनुष्य या भूतलावर जे काही करतो त्याला काय अर्थ राहिला. त्याने या गोष्टी सगळ्या का करत राहाव्यात, का त्याने यश संपादन करावं, कारण त्यातून मिळणारा आनंद कायमस्वरूपी राहतच नाही. आणि जर या यशामधून कायमस्वरूपी राहणारा आनंद मिळणारच नसेल तर मग मनुष्याने यश मिळवूच नाहीये का. आणि जर त्याने यश मिळवूच नाहीये तर मग या भूतलावर मनुष्य आलाय तरी का. या भूतलावर येऊन त्याने काय करणं गरजेचं आहे, त्याने काय करावं.
असे अनेको प्रश्न त्याच्या मनामध्ये यायला सुरुवात होते. कारण आता त्याला हे कळलेलं असतं की आयुष्यात कितीही यश मिळवलं तरी त्यातून मिळणारा आनंद हा कायमस्वरूपी राहणार नाही आहे. तर कधीकधी एखादं मोठं अपयश देखील या प्रश्नांच्याकडे घेऊन जात असतं. उदाहरणार्थात अचानक नोकरी जाणं, घटस्फोट होणं, व्यवसाय कोसळणं, आजारपण येणं, कोणाचा तरी जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होणं. जेव्हा अशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात तेव्हा मग स्वतःच्या प्रयत्नांवर देखील शंका उपस्थित होते की मी एवढे प्रयत्न करून देखील मला यश मिळालेलं नाही. जर मी कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा मला यश मिळणारच नाही आहे, तर मग या प्रयत्नांना काय अर्थ आहे? खरंच कोणीतरी प्रयत्न केल्यामुळे त्या व्यक्तीला यश मिळत असतं का? मग अशा वेळेला आजूबाजूला दिसणाऱ्या यशस्वी व्यक्तींच्या बाबतीमध्ये सुद्धा शंका निर्माण व्हायला सुरुवात होते की त्या व्यक्तीला जे मिळालंय ते आपल्या दृष्टीने यश आहे, पण त्या व्यक्तीच्या स्वतःच्या दृष्टीने ते यश आहे का? ज्या व्यक्तीला मी यशस्वी व्यक्ती समजतोय त्या व्यक्तीच्या स्वतःच्या दृष्टीने तरी त्या व्यक्तीने मिळवलेली गोष्ट ही यश आहे का? की त्या व्यक्तीची काहीतरी वेगळीच अपेक्षा होती पण त्या व्यक्तीला मिळालं यश? अशा वेळेला मग माणसाने का प्रयत्न करावेत असा देखील विचार एखाद्याच्या मनामध्ये येऊ शकतो आणि त्यानुसार देखील स्वतःच्या अस्तित्वावरचे हे सर्व प्रश्न त्याच्या मनामध्ये येऊ शकतात की जर मी काही केला असता मला यश मिळणार नाहीये तर मग माझ्या या आयुष्याचा उद्देश काय? मी काय करणं गरजेचं आहे? मी काय करू? काय केलं असता माझ्या आयुष्याचा उद्देश साध्य होईल? मुळात माझ्या आयुष्याचा उद्देश काय आहे? या भूतलावर मी येण्यामागचं कारण काय? उद्या सकाळी उठून मी काय करणं गरजेचं आहे? मी उद्या सकाळी का उठावं? असे देखील अनेक प्रश्न एखाद्या अपयशानंतर एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये येऊ शकतात. त्याचबरोबर जेव्हा एखाद्या जवळच्या व्यक्तीचं निधन होतं तेव्हा सुद्धा मनामध्ये हे प्रश्न येऊ शकतात की जर एक दिवस सगळ्यांनाच हे जग सोडून जायचं आहे तर मग या जगामध्ये असताना काहीही मिळवलं तरी त्याचा काय फायदा आहे? जर का जाताना आपण हे सगळं मागे सोडून जाणार आहोत, आपण केलेली एकही गोष्ट बरोबर जाताना घेऊन जाणार नाही आहोत, तर मग हे सगळं का करावं? आणि जर हे सगळं का करावं हा प्रश्न निर्माण झाला तर मग या भूतलावर येण्यामागचा उद्देश काय? या आयुष्याचा उद्देश काय? या जीवनामागचा उद्देश काय? असे प्रश्न अचानक जेव्हा मृत्यूची जाणीव होते तेव्हा देखील मनामध्ये यायला सुरुवात होत असतात. तर काही वेळेला रुटीन लाईफमुळे देखील मनामध्ये हे प्रश्न येऊ शकतात. काही जणांचं आयुष्य असं असतं, सकाळी उठतात, ऑफिसला जातात, संध्याकाळी घरी येतात, जेवतात, झोपतात. हीच सायकल ते वर्षानुवर्ष फॉलो करत असतात. असं असताना आयुष्यातल्या एखाद्या टप्प्यावर मनामध्ये हे प्रश्न येतात की अशा प्रकारचं आयुष्य अजून किती वर्ष जगत राहायचं आहे? अशा प्रकारच्या आयुष्याला काय अर्थ आहे? की मला भरपूर पैसा मिळतोय पण तो पैसा खर्च करायला माझ्याकडे वेळच नाही आहे. माझ्याकडे माझं कुटुंब आहे पण त्या कुटुंबाबरोबर वेळ घालवायला मला जमतच नाही आहे. मला माझे अनेक स्वतःचे छंद करायला आवडतात पण ते छंद करण्यासाठी देखील जेवढा वेळ देणं गरजेचं आहे तेवढा वेळ मी नाही देऊ शकत. अशा वेळेला देखील एखाद्याच्या मनामध्ये हे येऊ शकतं की जर मला आयुष्यभर हेच करायचं आहे तर या आयुष्याला काय अर्थ निर्माण होतो? मी हे का करावं आयुष्यभर? तर काही जण असे देखील असतात ज्यांच्याकडे या सगळ्या गोष्टी आलेल्या असतात. उदाहरणार्थात काही वर्षांपूर्वी अख्ख्या जगामध्ये लॉकडाऊन घडलं होतं. त्या लॉकडाऊनमध्ये IT क्षेत्रातले अनेक जण घरी बसून वर्क फ्रॉम होम त्यांनी करायला सुरुवात केली होती. अशा वेळेला अनेकांच्या मनामध्ये हे प्रश्न आले की नोकरी उत्तम चालू आहे, सॅलरी मस्त आहे, एकदम घरामध्ये माझं कुटुंब सगळं व्यवस्थित आहेत, माझं घर आहे, गाडी आहे, बंगला आहे, नोकर आहेत, चाकर आहेत, सगळं आहे, माझ्याकडे नाही असं काही नाही. हे सगळं कमी होतं की काय? म्हणून आता तर मला घरी बसून काम करायला सुद्धा मिळत आहे. आता मी वर्क फ्रॉम होम करतोय म्हणजे मी हे सगळं घर बसल्या करतोय, मला घरातून उठून कुठे बाहेर जायची गरज पण नाही. आता मला सगळं सुख मिळालेलं आहे. आता काय पुढे आयुष्यात? आता काय पुढे आयुष्यात? आता झालं, माझं सगळं अचीव करून झालेलं आहे. अनेक जण या लॉकडाऊनमधूनच असे अनेक जण आलेले आहेत ज्यांना हे प्रश्न भेडसावायला लागलेले आहेत की आयुष्यामध्ये सगळं अचीव करून झालं, आता पुढे काय? आनंद देखील मिळाला, झालं, आनंद देखील मिळाला, मी जे अचीव केलं त्यातून मला आनंदसुद्धा मिळाला, आता काय पुढे? हे प्रश्न अनेकांच्या मनामध्ये आज येत आहेत.
यांच्यापैकीच एखादी व्यक्ती अशी देखील असते जिला लहानपणापासूनच शिकवलेलं असतं, भरपूर अभ्यास कर, भरपूर मार्क पाड, चांगली नोकरी मिळव, भरपूर पैसा कमव, योग्य व्यक्तीशी लग्न कर, कुटुंब तयार कर, मोठं घर घे, गाडी घे, बंगला घे, सगळं घे. ही व्यक्ती आयुष्यामध्ये हे सगळं घेते आणि मग वयाच्या 40 किंवा 45मध्ये त्या व्यक्तीच्या मनामध्ये हे सगळे प्रश्न यायला सुरुवात होते की ओके, जे सांगितलेलं ते मी सगळं अचीव केलेलं आहे, आता याच्या पुढे काय, व्हॉट इज नेक्स्ट. अशा वयामध्ये त्या व्यक्तीच्या मनामध्ये सगळे प्रश्न यायला सुरुवात होते की या आयुष्याचा उद्देश काय, मला जे सांगितलेलं ते मी सगळं करून झालं, आता याच्यानंतरचा उद्देश काय, याच्या आधीचा उद्देश मी साध्य केला, आता याच्यानंतरचा उद्देश काय, आता इथून पुढे हे आयुष्य कुठल्या दिशेला जायला हवं, असे प्रश्न या वयात देखील अनेकांच्या मनामध्ये येऊ शकतात. पण याच ठिकाणी अनेक जण एक मोठी चूक करतात, ते याला डिप्रेशन समजतात. पण गाईज, डिप्रेशन आणि एक्झिस्टेन्शियल क्रायसिस या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. काय फरक आहे डिप्रेशन आणि एक्झिस्टेन्शियल क्रायसिसमध्ये? तर जेव्हा एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये असते तेव्हा त्या व्यक्तीची ऊर्जा कमी व्हायला लागते, त्या व्यक्तीला कुठल्याच बाबतीमध्ये उत्साह वाटेनासा होतो, कुठल्याच बाबतीत त्या व्यक्तीला आनंद वाटत नाही. एखादी गोष्ट जरी त्या व्यक्तीने अचीव केली तरीसुद्धा त्या व्यक्तीला आनंद होत नाही, उलट त्या व्यक्तीची निराशा वाढायला लागते, त्या व्यक्तीचं नैराश्य वाढायला लागतं. तर जेव्हा एखादी व्यक्ती एक्झिस्टेन्शियल क्रायसिसमध्ये असते तेव्हा त्या व्यक्तीचे विचार वाढतात, ती व्यक्ती विचार करायला सुरुवात करते की ओके, आत्तापर्यंत जे वाटत होतं ते कुठेतरी बाजूला पडलेलं आहे, आता याच्यानंतर आयुष्याला कुठली तरी वेगळी दिशा मिळण्याची शक्यता आहे. कुठली दिशा, या बाबतीत ती व्यक्ती विचार करायला सुरुवात करते आणि त्यामुळे त्या व्यक्तीचे विचार वाढतात. आयुष्याचा अर्थ शोधण्यासाठी ती व्यक्ती धडपड करायला सुरुवात करते. ती व्यक्ती डल होऊन घरामध्ये नुसती बसून राहत नाही, तर ती व्यक्ती बाहेर पडते आणि आयुष्याचा अर्थ शोधायला धडपड करायला सुरुवात करते. थोडक्यात ती व्यक्ती उत्साहाने जीवनाचा उद्देश शोधायला सुरुवात करू शकते. आता यामध्ये जर का बराच काळ यश मिळालं नाही, जर का बराच काळ होऊन देखील या सर्व प्रश्नांची उत्तर मिळाली नाही, तर अशा व्यक्तीला कदाचित त्याच्यानंतर नैराश्य येऊ शकतं, डिप्रेशन येऊ शकतं. पण म्हणून सुरुवातीपासूनच आपण त्याला डिप्रेशन म्हणू शकत नाही. सुरुवातीला त्याला एक्झिस्टेन्शियल क्रायसिस असंच म्हणलं जातं. या एक्झिस्टेन्शियल क्रायसिसच्या बाबतीमध्ये 2 ऐतिहासिक उदाहरणं देखील सांगण्यात येतात, गौतम बुद्ध आणि संत तुकाराम महाराज. सिद्धार्थ नावाचा राजकुमार होता, ज्याचं जन्माला आल्यापासूनचं संपूर्ण आयुष्य हे सुखसुविधांमध्ये गेलेलं होतं. असं असताना त्याला वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर मृत्यू, आजारपण आणि वृद्धत्व या 3 गोष्टी जेव्हा समजतात तेव्हा त्याच्या लक्षामध्ये येतं की या जगामध्ये कुठलीही गोष्ट शाश्वत नाही, माणसाचं सुख, माणसाचा आनंद देखील नाही. मनुष्याने आपला आनंद हा कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीशी जोडलेला असतो, पण या जगामध्ये कुठलीही गोष्ट ही शाश्वत नाही आहे. ज्या गोष्टीशी तुम्ही तुमचा आनंद जोडलेला आहे ती गोष्टसुद्धा कधी ना कधीतरी संपुष्टात येणार आहे. असं असताना मग शाश्वत आनंद कुठे मिळेल, या शोधार्थ राजकुमार सिद्धार्थ हा जंगलात गेला, वनात गेला आणि त्या जंगलात, त्या वनात जेव्हा त्याने या सर्व प्रश्नांवर चिंतन केलं तेव्हा गौतम बुद्ध होऊन तो बाहेर आला. असंच संत तुकाराम महाराज यांच्या बाबतीमध्ये देखील एक्झिस्टेन्शियल क्रायसिस हा पाहायला मिळतो. आपल्याला माहिती आहे की संत तुकाराम महाराज सावकारी करायचे, त्याचबरोबर त्यांचा वाण्याचा देखील व्यवसाय होता, बरोबर. त्यांना असं वाटायचं की या दोन्ही गोष्टींच्या माध्यमातून ते या समाजातील लोकांच्या आनंदामध्ये काही ना काहीतरी कंट्रीब्यूट करतायत, त्यांच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी ते कंट्रीब्यूट करतायत असं तुकाराम महाराजांना वाटत होतं. पण जेव्हा त्या गावामध्ये, त्या राज्यामध्ये दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळाच्या काळामध्ये त्यांनी स्वतःचं धान्याचं कोठार या जनतेसाठी खुलं केलं, तेव्हा त्यांच्या लक्षामध्ये आलं की अख्खं कोठार जरी तुम्ही खुलं केलं तरीसुद्धा या पूर्ण समाजाला पुरेल इतकं धान्य आपल्याकडे नाही. आणि तेव्हा त्यांच्या लक्षामध्ये आलं की या समाजातील सर्व समस्या मी एकटा दूर करू शकत नाही. अशा वेळेला मग त्यांच्या मनामध्ये हे प्रश्न निर्माण झाले की स्वतःला मी आधी काय समजत होतो आणि आता मी काय आहे. एवढे दिवस मी असं समजत होतो की या समाजातील सर्व लोकांच्या आयुष्यामध्ये माझ्या व्यवसायाच्या मार्फत मी काही ना काहीतरी आनंद कंट्रीब्यूट करू शकतो, पण आज मला ही गोष्ट कळून चुकलेली आहे की या सर्व समाजातील लोकांच्या आनंदामध्ये मी कंट्रीब्यूट करावं इतकं माझ्याकडे देखील नाही आहे.
तेव्हा मग त्यांच्या नंतरच्या आयुष्यामध्ये त्यांच्या आयुष्याचा उद्देश पूर्णपणे वेगळा होता, की असं काहीतरी या समाजाला द्यायचं ज्याच्यामुळे या समाजातील एकनेक व्यक्तीला आनंद मिळू शकेल, एकनेक व्यक्तीचं आयुष्य दुःखमुक्त होऊ शकेल. आणि तेव्हा त्यांनी या जीवनाबद्दलचं शहाणपण सांगण्यासाठी म्हणून त्यांचे अभंग रचले आणि या अभंगांच्या मार्फत खरा आनंद कुठल्या गोष्टीतून मिळवला जातो हे या समाजाला त्यांनी सांगितलं. थोडक्यात जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये एक्झिस्टेन्शियल क्रायसिस येतो, तुम्ही स्वतःकडेच संशयाने पाहायला सुरुवात करता, मी स्वतःला आधी काय समजायचो आणि आता मला काय समजतंय, हेच जेव्हा शंका तुमच्या मनामध्ये यायला सुरुवात होते, त्यानुसार आयुष्याबद्दलचा उद्देश देखील तुम्हाला सापडेनासा होतो, आयुष्याचा अर्थ देखील तुम्हाला सापडेनासा होतो, आयुष्य अर्थहीन वाटायला लागतं. तेव्हा जर तुम्ही तग धरून राहिलात, योग्य दिशेने तुम्ही जर शोधायला सुरुवात केलीत, तर कदाचित तुम्हाला तुमच्या आयुष्याचा उद्देश, आयुष्याचा अर्थ सापडू देखील शकतो. याचा अर्थ असा होतो की एक्झिस्टेन्शियल क्रायसिस ही समस्या नाही आहे, तर एका नव्या प्रवासाची ती एक सुरुवात असू शकते. या बाबतीमध्ये मानसशास्त्र असं सांगतं की कुठल्याही माणसाला आयुष्यामध्ये 4 गोष्टींचा सामना करावाच लागतो: मृत्यू, स्वातंत्र्य, एकटेपणा आणि अर्थहीनतेची भीती. या 4 गोष्टींचा सामना कुठल्याही व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये करावाच लागतो. कुठल्याही व्यक्तीला हा मृत्यू सतत सतावतच असतो, त्याला त्याच्यासाठी मानसिक तयारी करावीच लागते. आजूबाजूला हा मृत्यू कायम दिसतच असतो, त्याला त्याच्याबरोबर राहावंच लागतं. त्यानंतर येतं स्वातंत्र्य. स्वातंत्र्य हे कुठल्याही बाबतीमध्ये असू शकतं, आवडीनिवडींच्या बाबतीमध्ये देखील असू शकतं. पण आपण ज्या कुठल्या गोष्टी निवडत असतो त्या गोष्टींची आपण जबाबदारी देखील घ्यायला हवी, हेच स्वातंत्र्य सांगत असतं. स्वातंत्र्य मिळेल, पण तुम्ही ज्या गोष्टींची निवड करताय त्याची तुम्हाला जबाबदारी देखील घ्यायला हवी. त्याचबरोबर एकटेपणा. या जगात अशी कुठलीही व्यक्ती नाही ज्या व्यक्तीने आयुष्यात एकदाही एकटेपणा अनुभवला नाही आहे. सर्व व्यक्तींना, सर्व लोकांना कधी ना कधी तर आयुष्यामध्ये एकटेपण अनुभवावं लागत असतं. फरक फक्त हा आहे की त्या एकटेपणामध्ये तुमचा ॲटिट्यूड कसा आहे हे मॅटर करतो. तुम्ही त्या एकटेपणाला स्वीकारताय का, ती एक नॉर्मल गोष्ट आहे, सामान्य गोष्ट आहे म्हणून तुम्ही त्याला स्वीकारताय, की तुमच्यासाठी एकटेपणा ही एक मोठं संकट असतं. यावर अवलंबून आहे की त्याचा कॉन्ट्रीब्युशन तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या मानसिकतेमध्ये किती असेल. त्याचबरोबर अर्थहीनतेची भीती. कुठल्याही व्यक्तीला स्वतःच्या आयुष्याला काहीतरी अर्थ देण्याची इच्छा असते आणि यासाठी देखील ती व्यक्ती सतत धडपड करत असते. मानसशास्त्र असं सांगतं की या 4 गोष्टींची सामना करणं म्हणजे मानसिकदृष्ट्या परिपक्व होण्याची ही प्रक्रिया असू शकते. तर या बाबतीमध्ये अध्यात्म असं सांगतं की तुमची ओळख ही जर तुमच्या बाह्य स्वरूपावर आधारित असेल तर त्यामध्ये अस्थिरता निर्माण होतच असते. म्हणजे समजा तुमची ओळख तुमच्या नावावर आधारित आहे, तुमच्या पदावर आधारित आहे, तुमच्या पैशाच्या स्थितीवर आधारित आहे, तुमच्या शिक्षणावर आधारित आहे, तुमच्या रिलेशनशिप स्टेटसवर आधारित आहे. या कुठल्याही बाह्य स्वरूपावर जर तुमची ओळख आधारित असेल तर या बाह्य गोष्टी कायम बदलत असतात, त्या कधीच स्थिर नसतात आणि त्यावर आधारित असलेली तुमची ओळख देखील मग स्थिर राहणार नाही. पण यासाठीच अध्यात्म असं सांगतं की कोहम या प्रश्नाचा शोध घ्या. म्हणजे मी कोण आहे, मी खरंच हे शरीर आहे का. अध्यात्माचं सांगतं की आपण हे शरीर नाही आहोत, आपण हे मन नाही आहोत, आपण हे बुद्धी नाही आहोत, तर या शरीराच्या अंतरंगामध्ये वसत असलेला एक सूक्ष्म घटक ते आपलं खरं स्वरूप आहे, जे कधीही बदलत नसतं. बदल या शरीरामध्ये निर्माण होतो, या मनामध्ये निर्माण होतो, या बुद्धीमध्ये सुद्धा बदल निर्माण होतो. इतकंच नाही तर हे शरीर, हे मन, ही बुद्धी यांचा नाश देखील होणार आहे, पण त्या अंतरंगातल्या सूक्ष्म घटकाचा कधी नाश देखील होत नसतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल घडत नाही असं अध्यात्म सांगतं. आणि म्हणून आपल्याला तो अंतरंगातला सूक्ष्म घटक जाणून घ्यायचा आहे, आपलं खरं स्वरूप समजून घ्यायचं आहे, जे कधीही बदलत नसतं. जर ते स्थिर असेल तर ते समजून घेतल्यामुळे आपली मानसिकता, आपलं मन देखील स्थिर राहू शकतं, शांत राहू शकतं. जर का तुम्ही देखील अशा अवस्थेमध्ये असाल तर सगळ्यात आधी यामध्ये घाबरून जाण्यासारखं काही नाही. जर का हे प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असतील तर तुम्ही कुठलाही चुकीचा विचार करत नाही आहात. तुमच्या मनामध्ये हे प्रश्न येणं ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. नंबर 2, तुमच्या प्रश्नांची उत्तरं घाईघाईमध्ये शोधू नका.
तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांना जरा वेळ द्या. कदाचित ती उत्तरं तुम्ही कॉन्शियसली शोधायला गेल्यावर तुम्हाला सापडणार देखील नाहीत, पण तुम्ही जर का गो विथ द फ्लो ही स्ट्रॅटेजी यूज केली तर कदाचित त्या फ्लोमध्ये तुम्हाला एक एक उत्तर सापडायला सुरुवात देखील होईल. काही प्रश्नांची उत्तरं शोधायची नसतात, ती स्वतःहून सापडत असतात. त्याचबरोबर नंबर 3ची गोष्ट म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहा. इतरांनी दिलेली उत्तरं स्वीकारण्यापेक्षा स्वतः अनुभव घ्या आणि स्वतः अनुभव घेऊन स्वतः त्या प्रश्नांची उत्तरं शोधा, जे प्रश्न तुम्हाला सध्या सतावत आहेत, जे प्रश्न एक्झिस्टेन्शियल क्रायसिसच्या संदर्भात तुम्हाला सतावत आहेत. आणि नंबर 4 म्हणजे स्वतःची इकिगाई शोधण्याचा प्रयत्न करा. आता हे इकिगाई म्हणजे काय असतं तर इकिगाई म्हणजे तुमच्या आयुष्याचं ध्येय शोधणं. जर का तुम्हाला तुमच्या आयुष्याचं इकिगाई सापडलं तर तुम्ही एक्झिस्टेन्शियल क्रायसिसमधून देखील बाहेर येऊ शकता. तुम्हाला जर का इकिगाई हा विषय काहीच माहीत नसेल पण समजून घ्यायचा असेल तर या विषयावर देखील मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक हा व्हिडिओ संपताना मी इथे देईन. ओके, त्या व्हिडिओची लिंक हा व्हिडिओ संपताना शेवटच्या काही सेकंदांमध्ये त्याची लिंक इथे येईल. इथे आल्यानंतर तुम्ही त्या व्हिडिओवर जर का क्लिक केलं तर तुम्हाला तो व्हिडिओ देखील पाहता येईल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो व्हिडिओ देखील तुम्हाला नक्की आवडेल. तुमच्या आयुष्याचं ध्येय उद्देश शोधण्यासाठी तुम्हाला या इकिगाई नामक संकल्पनेची नक्की मदत होईल. आज आपण शिकलो की एक्झिस्टेन्शियल क्रायसिस म्हणजे मानसिक आजार नाही आहे, ही कमजोरी नाही आहे, तर आयुष्याचा अर्थ शोधण्याची ही सुरुवात आहे. ज्या दिवशी मनुष्य स्वतःला मी कोण आहे हा प्रश्न विचारतो त्या दिवसापासून त्याचा खरा प्रवास सुरू होत असतो. कारण कदाचित तुम्ही ज्या संकटाला शाप समजताय तेच तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं वरदान असू शकतं. कारण जेव्हा आयुष्याचा अर्थ हरवतो तेव्हाच खरा अर्थ शोधायला सुरुवात होत असते. आणि आयुष्याचा अर्थ शोधण्यामध्ये जर काही सहाय्य करत असेल तर ते म्हणजे मेडिटेशन. मेडिटेशनच्यामुळे जेव्हा तुमचं मन शांत होतं, मन स्थिर होतं, तेव्हा या सगळ्या प्रश्नांचा आढावा शांत मनाने घेता येतो आणि अशा वेळेला त्यांची उत्तरं सापडतात देखील. जर का तुम्हाला सुद्धा या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मेडिटेशनचा वापर करायचा असेल आणि त्यासाठी तुम्ही योग्य पद्धतीने मेडिटेशन कसं केलं जातं हे शिकून घेऊ इच्छित असाल, शास्त्रोक्त पद्धतीने मेडिटेशन कसं केलं जातं हे तुम्ही शिकून घेऊ इच्छित असाल तर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्यावर क्लिक करा. त्यावर आमच्या अकॅडमीची, माझी आणि कोर्सची सर्व माहिती उपलब्ध आहे. ती माहिती वाचा. जर तुम्ही देखील मेडिटेशन कसे करावे हे शिकण्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर कोर्सला ॲडमिशन घ्या. कोर्समध्ये आपली भेट होईलच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही शंका असतील तर खाली कमेंटमध्ये विचारा. बाकी आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करा. राकेश देशपांडे signing off. Bye bye.